नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज फायनली लग्नाचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये मी साखरपुडा आणि हळद याबद्दलच शेअर केलं होतं आणि त्या व्लॉगला सुद्धा तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आता चला लग्नाचा व्लॉग देखील असाच एन्जॉय करूया. तर लग्नाचा जो टायमिंग होता तो 2चा होता, जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, पण खूप लेट होत गेलं हळूवारपणे. आणि नाही म्हटलं तरी 4 वाजले होते लग्नाला, म्हणजे त्याच्या आसपास 4च्या आसपासच लग्न लागलेलं. तर तुम्ही म्हणताल ते सर्वजण आता काय सापडत होते, तर नवरदेवाची म्हणजे अनिकेतला जी टिकली लावतात नवरदेवाला लग्नाच्या वेळेस, ती खाली पडलेली आणि एक सिंगलच पीस होता त्याचा, तर ते सर्वजण सापडत होते. तर ते त्यावेळेस मी शूट करत होते म्हणून ते क्लिपमध्ये ॲड झालं. तर टिकली वगैरे तर काही सापडली नाही. त्यामुळे काय केलं ना, माझ्या ज्या कझन सिस्टर वगैरे होत्या त्यांनी जे कुंकू असतं तेच लावलं त्यावेळेस. आणि तो पण म्हणत होता की टिकली नको मला म्हणून, असं म्हणून गंध लावलेला. तर नवरदेव केव्हाचा येऊन थांबलेला, पण नवरीचं अजून आवरायचं राहिलं होतं, तर तिने आवरलं आणि पटकन आले. तर आता स्टेजवरती दोघे पण येऊन बसलेले आहेत आणि लवकरच मंगलाष्टक देखील चालू होतील. तर ते सर्वांचे म्हणजे जे काही स्पीच वगैरे देणं असतं, जे की म्हणजे काही लांबून व्यक्ती वगैरे येतात, तर ते चालू होतं. आणि ते झाल्यानंतर लगेचच मंगलाष्टकं चालू झाले आणि लग्न पार पडलं. तर त्यानंतर मंगलाष्टकामध्ये काही शूट करताना आलं. मध्येच रामला आणि माझं जी मोठी कझन सिस्टर आहे तिच्या मुलाला तहान लागली आणि दोघं पण क्रँकी झालेले, कारण स्टेजवरती खूप गरम होत होतं. तर तिकडे लग्न चालू होतं आणि आम्ही दोघीजणी इकडे येऊन थांबलेलो, कारण मुलं खूप त्रास द्यायला लागली होती आणि तिचा मुलगा देखील लहानच आहे. तर आम्ही तिघीजणी बहिणीच्या आहेत त्या बसमध्ये आलेलो आणि ज्या 2 कझन सिस्टर आहेत त्या नवरदेवासोबत आलेल्या, जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आणि ते तुम्ही पाहिलं देखील असेल. तर आत्ता मंगलाष्टक वगैरे चालू आहेत आणि ह्यावेळेस मोबाईल मी मुलांकडे दिलेला आणि शूट करण्यासाठी, आणि मी दोन्ही मुलांना घेऊन आम्ही तिकडे बसलेलो. तर लग्न वगैरे झालं आणि वरती आल्यानंतर लगेचच त्याचे फ्रेंड वगैरे होते, त्यांना लवकरच जायचं होतं. आणि मंगलाष्टक झाले तसे लगेच फोटोशूटसाठी स्टार्ट झालेलं. तरी ते मुलांची मस्ती चालू आहेत, पाहू शकता. तर जी वैष्णवी आहेत, म्हणजे जी नवरी आहे तिचं नाव वैष्णवी आहे, तर तिला समोर ढकलत होती आणि नवरदेवाला देखील. तर इथेच मुलांचा गोळ सुरू होता. तर जसं लग्न पार पडलं तसं जेवण वगैरे देखील चालू झालेलं आणि तर सकाळी एंगेजमेंट झाल्यानंतर आम्ही जेवण केलेलं आणि नाही म्हटलं तरी आता 3 ते 4 तास मध्ये गॅप झालेला, त्यामुळे भूक पण लागली होती. तर लगेच जेवणासाठी आम्ही आलो आणि रामचा जो खाऊ होता तो मी त्याला खाऊ घातलेला. आणि हे जे कपडे होते ना, त्याला खूप अनकम्फर्टेबल फील होतं त्यामध्ये, त्यामुळे मी काय केलं ना, एका ठिकाणी त्याला घेऊन बसले अशी खूप वेळ आणि थोडंसं त्याला शांत केलं. मोबाईलमध्ये राईम्स वगैरे दाखवलं तर तो नॉर्मल झाला. आणि हळदीच्या आणि साखरपुड्याच्या वेळेस त्याने जास्त त्रास दिला नाही, पण ज्यावेळेस लग्नाची वेळ आली त्यावेळेस त्याने खूप जास्त त्रास दिला, कारण त्याला ते कपडे देखील अनकम्फर्टेबल होते. कारण लास्टला मी काय केलं ना, जे कॉटनचे कपडे वगैरे त्याचे घेऊन गेले होते ते सर्व लग्नाचा जो ड्रेस आहे तो पूर्णतः चेंज करून टाकला आणि जे त्याचे घरचे कम्फर्टेबल कपडे आहेत ते त्याला मी घातले. त्यावेळेस तो शांत झाला आणि झोपला देखील. ज्यावेळेस नवरीची पाठवणी वगैरे करायची वेळ आली त्यावेळेस देखील राम झोपलेलाच होता. झोपेतूनच मला त्याला उठून न्यावं लागलं आणि बसमध्ये जाताना देखील झोपलेलाच होता. तरी ते 7 फेरे चाललेले आहेत. आता 7 फेरेचे सर्व आवरावर चालू झाल्यानंतर मी रामला घेऊन थोडीशी रूममध्ये जाऊन बसले, कारण त्याची झोपेची वेळ झाली. तर म्हटलं त्याला पटकन झोपून घेते. आणि इकडं सर्वांचे फोटोशूट वगैरे देखील चालू होते. तर जे काका वगैरे पप्पा वगैरे असतील त्यांनी सर्वांनी फोटोशूट इथे स्टार्ट केलेलं होतं आणि दोन्हीकडच्या मंडळींचं फोटो काढण्याचं काम चालू होतं. तर ह्यावेळेस मोबाईल देखील माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मला काही जास्त एन्जॉय करता आलं नाही. आणि ज्या काही म्हणजे कन्यादान असतील किंवा कानपिळी वगैरे असेल ते देखील मला जास्त काही शूट करता आलं नाही, कारण लहान मुलं असलेलं तर ह्या सर्व गोष्टी होतच राहतात. तरी ते आता फॅमिली पिक चालू आहे आणि मुलं इथे गायबच होती, म्हणजे जे मोठे भाऊ वगैरे आहे माझे ते. तर कोणी ना कोणी काहीतरी कामात व्यस्त असतं, त्यामुळे कसं सर्वांचं फोटोमध्ये येणं इम्पॉसिबल होऊन जातं. पण जेवढे आम्ही होतो घरातले फॅमिली मेंबर त्यांनी सर्वांनी फोटोज वगैरे क्लिक केले. तर आता इथे जे मोठे काका काकी आहेत त्यांच्यासोबत फोटो होतील आणि त्यानंतर हळूवारपणे सर्वांच्या ज्या जोड्या आहेत त्यांच्यासोबत फोटो वगैरे चालू झालेले. तर सर्वजण फॅमिलीसोबत एक एक फोटो क्लिक करत होते. तर सुरुवातीला ज्यावेळेस मंगलाष्टक वगैरे चालू होते त्यावेळेस नवरीने लेहंगा घातलेला, पण खूप जास्त हेवी असल्यामुळे तिने काही जास्त वेळ ठेवला नाही. त्यानंतर लगेचच चेंज करून नऊवारी घातलेली आणि समर डेज असल्यामुळे गरम देखील खूप होत होतं. तरी ते ज्या वरमाईपणाचा मान असतो तर ते चाललेलं आहे. ह्या प्रोग्रामबद्दल मला काही जास्त माहीत नाही, पण शूट केलेलं आहे तर म्हटलं म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावं. तर हे सर्व आवरल्यानंतर बाकीचं काहीच शूट करता आलं नाही, कारण राम खूप जास्त क्रँकी झालेलं. तर आता पाठवणीची वेळ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्यावेळेस तर मी काहीच व्हॉइस ओव्हर करू, ज्या मुली आहेत त्या समजू शकतात.
झाली आणि त्यानंतर घरी येताना काही शूट केलं नाही, कारण खूप जास्त दमलेलो त्यामुळे. आणि तर चला, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्लॉग देखील एन्जॉय केला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.